चला, तुम्हा सर्वांना गणतंत्र दिन म्हणजेच प्रजासत्ताक दिन या दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. बघा मित्रहो, प्रजासत्ताक दिन किंवा गणतंत्र दिन हे नेमकं काय आहे ते समजून घेऊ आपण. मुद्दाम सांगतोय. 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला, परंतु आपल्याकडं अशी सक्षम घटना नव्हती. आपण IPC 1935चे जे इंग्रजांनी बनवलेले होते, ओके, तेच वापरत होतो. आणि आपण आपली एक विशिष्ट घटना असावी आणि त्या घटनेच्या नियमावलीनुसार आपला देश चालावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आणि त्याचे मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. या मसुदा समितींनी राज्यघटना लिहिली. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या देशाच्या घटनेचा अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चांगलं ते काय ते घेतलं. याच्यामध्ये इटली असेल, फ्रान्स असेल, जापान असेल, जर्मनी असेल, अमेरिका असेल, यातले काही मूलतत्व जे महत्त्वाचे आहेत आपल्या भारतीय लोकांसाठी हे घेतले. वेगवेगळ्या देशाकडून वेगवेगळं घेतलं आणि एक अशी सुंदर अशी घटना बनवली. ओके, म्हणजे राज्यघटना म्हणजेच काय, भारताचं संविधान. आणि त्याच्यामध्ये सर्वात पहिला शब्द इंडिया, दॅट इज भारत. भारत हा अखंड, भारत म्हणजे भारत नाव का पडलं, एक ग्रेट राजा होता भारत, त्याच्यावरून भारत नाव पडलेलं आहे भारताला. आणि त्याच्या अगोदर हिंदुस्तान म्हणायचे. काय म्हणायचे? हिंदुस्तान म्हणायचे. त्या हिंदुस्तान शब्दाला अल्टरनेटिव्ह भारत दिला. इंडिया इज द भारत. इंडिया आणि भारत हे समानुपाती शब्द आहेत. तुम्ही इंडिया म्हणा किंवा भारत म्हणा, हिंदुस्तान म्हटल्या जाणार नाही. ओके, तो तुम्हाला अधिकार आहे. घटनेने अधिकार दिले, यू कॅन टॉक एनिथिंग. संविधानाने अधिकार दिले, पण हिंदुस्तान शब्द हा घटनेमध्ये नमूद केलेला नाही. आम्ही भारताचे लोक, भारत हा शब्द दिला आणि तिथून आपण ही सुरुवात आहे, घटनेची सुरुवात. भारत म्हणजे काय होतं, धार्मिक परंपरा, सांप्रदायिक, आपण धर्मनिरपेक्ष आहोत. सगळ्या धर्माचे, सगळ्या पंथाचे, सगळ्या जातीचे लोक इथं गुण्यागोविंदाने नांदतात. हा भारत सर्वात महान देश का आहे माहिती आहे का? एकता सगळ्यात जास्त लोकसंख्या आपली. त्याच्यानंतर एवढं विविधता असूनसुद्धा, वैचारिक विविधता असूनसुद्धा, सगळ्या गोष्टी असूनसुद्धा आपण एकत्र आहोत. ते म्हणजे कशाच्या जीवावर? संविधानाच्या जीवावर. तर बघा, 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना पूर्ण बनून झाली आणि त्या दिवशी त्याचं स्वीकृतीकरण झालं. पहा इथं काय म्हणलं आहे, आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून प्राप्त अर्पण करीत आहोत. म्हणजे 1949ला ही घटना बनली. आता ही उद्देशी काय काय म्हणलं आहे, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याच्या व त्याच्या सर्व नागरिकास मग काय काय न्याय, स्वतंत्र, समता आणि बंधुता या तत्वावर आधारलेली आपली राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी अर्पण केली. त्याच्यामध्ये खूप अशी वादळी चर्चा झाली पार्लमेंटमध्ये आणि ती त्यावेळेस स्वीकारली. परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन कधी झालं? आजच्या दिवशी झालं. म्हणजे करेक्ट 2 महिन्यांनी. ही ज्यावेळेस घटना अर्पण केली त्याच्या 2 महिन्यांनी 26 जानेवारी 1949ला 26 नोव्हेंबर 1949ला ती तयार झाली, अर्पण केली. त्याचं डिस्कशन बी झालं आणि 26 जानेवारी 1950ला ती लागू केली. म्हणून हा एक सण उत्सव म्हणून साजरा केला जातो. तर याला आपण गणतंत्र दिवस किंवा प्रजासत्ताक दिन असं म्हणतो. प्रजासत्ता, प्रजेची सत्ता. कारण त्याच्या अगोदर कशाची सत्ता, कोणाची सत्ता होती? ब्रिटिशांची सत्ता होती. आणि नुसती ब्रिटिशांचीच नाही आहे, तर ब्रिटिशाचे जे मांडीला ब्रिटिशाचे जे समर्थक राजे होते, जे ब्रिटिशाचे काय म्हणतात त्याला, त्यांचं मांडीलत्व स्वीकारलेलं त्यांनी, की त्यांच्या अंडर त्यांनी राज्य करणारे. समजा 500 प्रिन्सली स्टेट, किती रियासती होत्या सगळ्या? काय 563 का काहीतरी रियासती होत्या. आणि त्या रियासती मग नंतर भारतामध्ये हळूहळू विलीन झाल्या. तर प्रिन्सली स्टेटमध्ये काय केलं जायचं,
मेन राजा कोण? ब्रिटिश. आणि त्यांच्या अंतर्गत हे राज्य करायचे आणि हे राज्य टॅक्स वसूल वगैरे करून ब्रिटिशांना महसूल द्यायचे आणि मग ब्रिटिश ते ब्रिटनला घेऊन जायचे. ही वस्तुस्थिती होती. पण मग आता हे राज्य गणतंत्र झालं, प्रजासत्ताक झालं, म्हणजे प्रजेच्या हातामध्ये सत्ता आली. कोणताही राजा राहिला नाही. आता राजा कसा होईल? मतपेटीतून तयार होईल. जो काबिल है वो राजा बनेगा. राजा हा राणीच्या पोटी जन्माला येणार नाही, तर तो मतपेटीतून जन्माला येईल. असं कोणी वक्तव्य केलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पार्लमेंटमध्ये वक्तव्य केलं. घटना लिहिली, घटनेला विरोधसुद्धा झाला. खूप सारे हिंदू लोकचं प्राबल्य होतं. त्यांनी काय म्हणलं की आम्हाला हिंदू लोकांना कमी लेखल्या गेलं आहे किंवा आम्ही लोक जास्त आहोत तर आम्हाला अधिकारसुद्धा जास्त आहे पाहिजेत. परंतु तसं न करता उलट जे अल्पसंख्याक आहेत त्यांना अधिकार देण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. की कमी लोक जे आहेत, जास्त लोक मेजॉरिटी कॅरियर काय करतील? मायनॉरिटी कॅरियरला दबावामध्ये ठेवतील. म्हणून अल्पसंख्याक लोकांना संरक्षण देण्याचं काम, त्यांचं प्रतिनिधित्व तयार व्हावं यासाठी घटनेमध्ये नमूद काय केलं? आरक्षणाची तरतूदसुद्धा केली. म्हणून आज जे समाज आरक्षणासाठी प्रयत्न करतात, सामाजिक मागासलेपण सिद्ध करतात, त्यांना आज घडीला आरक्षण मिळतं आहे. आणि त्यासाठी आता काही ठिकाणामध्ये संघर्ष चालू आहे वेगवेगळ्या समाजाचा. हे त्यावेळेस त्यांनी नमूद केलं. त्यावेळेस SC STला तर डायरेक्ट त्याच वेळेस आरक्षण भेटलं. आणि त्याच्यानंतर मंडल कमिशनच्या नियमावलीनुसार 91ला OBCला सुद्धा आरक्षण भेटलं. मधल्या काळात मराठ्यांनासुद्धा आरक्षण भेटलं. ते टिकलं नाही, कारण ती जी मर्यादा होती ती पूर्ण होऊ शकत नव्हती, कारण 50% जास्त नसावा असा नियम आहे. पण ही त्यावेळेस तरतूद त्यांनी केली की मोठे लोक म्हणजे खूप जास्त संख्येने असलेले लोक कमी संख्येच्या लोकांना काय करतील? दबावात आणतील आणि एक अधिकारशाही गाजवतील. म्हणून कमी संख्येच्या अल्पसंख्याक लोकांना सुरक्षा प्रदान करण्याचं काम घटनेमध्ये केलं. घटनेमध्ये महिलांना सक्षम अधिकार दिले. पुरुषा इतक्याच महिला सक्षम. बघा, अमेरिकासारख्या प्रगत देशात आणि लोकशाहीत असलेल्या देशामध्ये महिलांना मतदानाचा अधिकारासाठी खूप संघर्ष करावा लागला. परंतु बाबासाहेबांनी एका घटनेच्या अधिकारावर सगळ्यांना, जे मोर दॅन 18 जास्त वयाच्या सगळ्यांना मतदानाचा अधिकार दिला. आज अदानी आणि बेलनूर सर ह्या दोघांचा मतदानाची किंमत एकच आहे. नरेंद्र मोदी असतील किंवा हा आपला गोविंद असेल, ह्या दोन्हीची मताची किंमत एकच आहे, सारखी आहे. तर हे कोणी दिलं आपल्याला? घटनाकारांनी दिलं, लक्षात घ्या. आणि ही घटना आजच्या दिवशी आपण इम्प्लिमेंट करतो, म्हणून ह्या दिवसाचं महत्त्व आहे. येतं लक्षात. आता राहिलं सध्याच्या परिस्थितीमध्ये, तर गणतंत्र दिवसानिमित्त आपली सत्ता आहे असं वागा. कोणत्याही नेत्याच्या गुलामगिरीकडे वळू नका. काल जागतिक राष्ट्रीय मतदान दिवस होता. आपण जागरूक मतदान आहोत. चांगल्या नेत्याला निवडून द्या. ते कोणत्याही पक्षात असला तरी चालेल. अपक्ष असेल त्याला निवडून द्या. जर हे लोक जर चांगल्या विचारांनी जर वर गेले आणि पार्लमेंटमध्ये बसले, तर आपले मुद्दे तिथं चर्चेला जातील आणि सामान्य नागरिकाचे मुद्दे ज्यावेळेस चर्चेला जातील त्यावेळेस त्याची सोडवणूक केली जाईल आणि मग देश प्रगतीपथावर जाईल. अदानी अंबानीसारख्या किंवा टाटा बिर्लासारख्या 4-5 कंपन्या जर पुढे गेल्या तर देश खरंच विकसित होत नाही. तर गरीबातला गरीब माणूस ज्यावेळेस सक्षम होतो त्यावेळेस देश खरा विकसित होतो. आणि त्यासाठी जनजागृतीची गरज आहे, त्यासाठी चळवळीची गरज आहे, त्यासाठी आम्हाला पुढे येण्याची गरज आहे. आणि त्यासाठी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, बाळ्यांनी सांगितलं. आणि नुसतं गुरगुरायचंच नाही, तर शिकायचं, संघटित व्हायचं, संघर्ष करायचा, आउटपुट घेतल्याशिवाय सोडायचं नाही. जिथं जिथं ज्या ज्या गोष्टी होतात त्याला विरोध करायचा आणि घटनेच्या मार्गाने विरोध करायचा. ओके, घटनेच्या मार्गाने विरोध करायचा. घटनेने आपल्याला जे जे स्वातंत्र्य दिले, ज्याचे अधिकार दिले आणि ज्या ज्या जबाबदाऱ्या दिल्यात, सगळ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या. आपल्या जबाबदाऱ्या काय, आपले अधिकार काय आणि आपले स्वातंत्र्य काय आहेत. आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, काहीही म्हणायचा अधिकार आहे, काहीही म्हणायचा अधिकार. आधी पाकिस्तान जिंदाबाद म्हणायचा सुद्धा अधिकार आहे आपल्याला, तो घटनेने दिलेला आहे. हां, पण भारताच्याबद्दल जर चुकीचं बोलत असाल तुम्ही,
तर ते मात्र खपून घेतले जाणार नाही. लक्षात घ्या, हे ऑन रेकॉर्ड बोलतो मी. भारताच्या विरुद्धी जर आपण काही कारवाई करत असेल तर हे याच्यात बसत नाही. पण काहीही बोलायचा अधिकार आपल्याला आहे. 14 ऑगस्टला पाकिस्तान जन्माला. पाकिस्तान हा एका विशिष्ट धर्माचा देश होता आणि त्यांनी धर्मांधता वाढवली आणि त्याचा परिणाम असा झाला की पाकिस्तानचं अस्तित्व आज एकदम गरीब देशामध्ये किंवा भिकारी देशामध्ये. पण भारत पाकिस्ताननंतर एका दिवसाने जन्माला आला आणि आज भारत बऱ्यापैकी सक्षम आहे. आज धार्मिकता वाढते, सर्व धर्म समभावामध्ये आपण थोडेफार कमी पडतो. आपण OBC मराठा SC, त्याच्यानंतर ब्राह्मण SC, त्याच्यानंतर असे वेगवेगळे संघर्ष थोड्याफार प्रमाणात बघतो. पण डायरेक्ट संघर्ष का होत नाही, तर त्याला घटना जिम्मेदार आहे. घटनेच्या चौकटीच्या बाहेर येऊन आपण संघर्ष करू शकत नाही. पूर्ण एवढ्या मोठ्या देशाला एका पॉईंटवर लॉकडाऊन केलं. अमेरिकेला जे जमलं नाही ते भारतात केलं. त्याचं कारण घटना आहे आणि घटनेचं महत्त्व खूप असल्यामुळं फक्त घटनेचं इम्प्लिमेंटेशन आता प्रॉपर होणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हा लोकांनी पुढे येणं गरजेचं आहे. जिथं छोटे छोटे रूल फॉलो केले जात नाहीत ते रूल तुम्ही फॉलो करा. तुमच्या येणाऱ्या पिढींना त्या रूल फॉलो करायला लावा. चुकीचा गोष्टी होत असतील, एखाद्यावर अन्याय तर तुम्ही करूच नका. पण एखाद्यावर अन्याय होत असेल तर तुम्ही पुढाकार घेऊन त्याचं समर्थन करायला पाहिजे. ज्याच्यावर अन्याय होतोय त्याला त्याच्यातून वाचवलं पाहिजे. अशा पद्धतीचं जर काम केलं तर घटनेचं इम्प्लिमेंटेशन होईल. ओके, नेत्याच्या मागं फिरून नेत्यांना राजा करू नका. लक्षात घ्या, गणतंत्रामध्ये प्रजाची सत्ता आहे. आज वस्तुस्थिती थोड्याफार प्रमाणात अशी आहे की हे जे लोक आपण निवडून दिले हे आपले कोण आहेत रे? आपले रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, आपले नोकर आहेत. ते आपली सेवा करायची, त्यांनी आपले मुद्दे मांडायचे. आपले मुद्दे मांडण्यासाठी आपण तिथं बसवलं. पण ते स्वतःला राजा म्हणायला लागलेत. त्यांनी सहकार क्षेत्र निर्माण केले, त्यांनी शैक्षणिक संस्था निर्माण केल्या आणि पाहिजे तसा कारभार ते चालवतात आणि त्याच्यातून कच्चे विद्यार्थी तयार करतात. आणि ते कच्चे विद्यार्थी नंतर त्यांच्यामध्ये त्याच नेत्याच्या गुलामगिरीचे डोस त्या शैक्षणिक संस्थेमधून किंवा सहकार तत्वामधून दिले जातात आणि नेता ही मानसिक गुलामगिरीच्या दिशेनेच वाटचाल करत आहे. बघा, लक्ष द्या, रावण जरी असला तर प्रजा ही सीताचे. रावण जरी असला तर प्रजा ही सीताचे. राजा राम जरी असला तरी प्रजा सीताचे. अशा पद्धतीचं होऊ देऊ नका. प्रजासत्ताकमध्ये प्रजेचं सत्तेमध्ये मोठा वाटा पाहिजे. प्रजांनी जे ठरवलं तेच व्हायला पाहिजे. पण प्रजाचं पिळवणुकीचं काम कोण करतं आहे? हे राजकारणी करतात आणि त्यासाठी जिम्मेदार तुम्ही आम्ही आहोत. चंद काही पैशासाठी तुम्ही वोट विकत देता आणि ते तुम्हाला खरेदी करतात आणि 5 वर्ष काय करतात? स्वतःचं घर बनवण्याचं काम करतात. आजच्या वस्तुस्थितीमध्ये जेवढं इंग्रजांनी तुम्हाला लुटलं नाही, आपल्याला लुटलं नाही, तेवढं कोणी लुटलं आहे? या राजकारण्यांनी लुटलं आहे. सगळ्याच पक्षातल्या सगळ्यात लोकांनी लुटलं आहे. त्यांनी जर घटना नसती ना, त्यांनी तर कधीच आपल्याला गुलाम करून टाकलं असतं आणि हिटलरशाही आणली असती. परंतु तसं होतं का? नाही. कारण संविधान आहे, घटना आहे म्हणून आपण सुरक्षित आहोत. आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे, आपल्याला सगळ्या गोष्टी करण्याचा अधिकार आहे, आपल्याला प्रदर्शन करण्याचा अधिकार आहे, आपल्याला उपोषण करण्याचा अधिकार आहे, संविधानिक मार्गाने सगळं काही करण्याचा अधिकार आहे, मोर्चा काढण्याचा अधिकार आहे, सगळे अधिकार आहेत. पण ह्या अधिकाराचा आपण चांगल्या पद्धतीने वापर करून त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन करून आपले जे मुद्दे आहेत लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये प्रभावीपणे आपण मांडले पाहिजे. आपल्या समर्थनात विधायके बनवले पाहिजे, ना की अदानी अंबानीच्या समर्थनात विधायक बनवले पाहिजे. त्यांच्या फायद्यासाठी ते आमदार खासदारच्या पगारी वाढवून ठेवतात, परंतु बिना अनुदानितचे जे लोक आहेत ते आजही वस्तुस्थितीमध्ये बेकार आयुष्य जगतात. शेतकऱ्यांचा 2-2 हजार रुपये देऊन काय खूप मोठा सन्मान केला असं नाही आहे. त्यांच्या शेतमालाला भाव दिला जात नाही, परंतु कारखानदाराच्या शेतमालाला कारखानदार ठरवतो किती भाव द्यायचा, किती MRP द्यायची. तर हे कुठंतरी कमी झालं पाहिजे. त्यासाठी तुमची पिढी जी शिकून पुढं जाईल, चांगल्या पोस्टवर जाईल, त्यांनी अशा पद्धतीच्या याच्यामध्ये इम्प्लिमेंट केलं पाहिजे.
आणि भ्रष्टाचार जर कमी केला तर ह्या बऱ्या गोष्टी बऱ्या प्रमाणामध्ये लोकांचा सत्तेमध्ये सहभाग येईल. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये लोकशाही मार्गाने प्रतिनिधित्व तयार करा. हे प्रतिनिधित्व बोलके बनवा आणि बोलायला शिका. उपाशी राहा पोरींनो, पण बोलायला शिका. बोलणाऱ्याचे सगळे कामं होतात, न बोलणाऱ्याचं काहीच काम होत नाही. लक्षात घ्या. आपल्यावर अन्याय झाला हे तरी कळून घ्या. पहिले आपल्यावर अन्याय झाला, हे जे खुर्ची सम्राट आहे ते खुर्चीसाठी काहीही करायला लागलेत. विचारधारा वगैरे काय नसतंय. सत्ता जर म्हणजे सत्तेपुढं विचारधारा काहीच नाही. हे आज एका दावणीला, उद्या तिसऱ्या दावणीला. हे राजकारणी कोणाचेच नसतात. यांच्या मागं अजिबात फिरायचं नाही. आणि तुम्हाला सांगतो, आमदार खासदारासोबत फोटो काढून सेल्फी काढून त्याच्यात वेळ घालू नका. तुमचं कर्तृत्व बनवा आणि एवढं उच्च बनवा की बघा, कलाम साहेबासारखे लोक किती वर गेले. त्यांचं बेस काहीच नव्हतं. त्या पद्धतीने द्रौपदीताई मुर्मूसारखे लोक किंवा नरेंद्र मोदीसारखे लोक शून्यातून विश्व का निर्माण करू शकतात? कारण त्यांनी कर्तृत्वाला लक्ष दिलं. कर्तृत्वाला काय केलं? कर्तृत्वावर लक्ष केंद्रित केलं आणि यश मिळवलं. तुम्ही पण तेच करा. पण ते करत असताना घटनेच्या चौकटीच्या बाहेर जाऊ नका. आणि जर समजा तुमच्या समोर एखाद्यावर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवायला तुम्ही शिका. आणि असं जर केलं तर खरंच भारत खूप सुंदर आहे. खूप सुंदर आहे भारत. जग हिंडून बघा तुम्ही, भारताच्या बाहेर जाऊन बघा, तुम्हाला भारताचं सौंदर्य कळेल. आज लोक भारताच्या बाहेर चाललेत, ही वस्तुस्थिती आहे. का? तर भारतात भरमसाठ टॅक्स आहे, भारतात भरमसाठ जातीवाद आहे, भरमसाठ. इथं तुम्हाला सांगतो बाळांनो, गोमूत्र महाग आहे आणि दूध स्वस्त आहे. गोमूत्र पिल्या जातं आणि दूध वाहिल्या जातं. तर इथं तुम्ही कुठंतरी तुमच्या तात्विकदृष्ट्या ते बघा, वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्ही घ्या आणि चांगलं काय ते घ्या. सत्य धर्म स्वीकारा. आणि हे 4 न्याय, नुसता न्याय नाही, सामाजिक न्याय. तुम्ही म्हणता माझ्या दृष्टीने हाच न्याय आहे, याने चूक केली याला हाणायचं, तसं नाही. सामाजिक न्याय म्हणजे याच्यामध्ये बसतोय का तो बघा. स्वातंत्र्य, तुमचं स्वातंत्र्य नाही. तुमच्या एखाद्या अपशब्दामुळे जर एखाद्याची भावना दुखत असेल तर त्याचाही विचार करा. समानता कशी? जे तळागाळात आहेत त्यांना प्रतिनिधित्व देणं, हे सुद्धा समानता आहे. लक्षात घ्या. समान नागरी कायद्याचा तोही एक अर्थ आहे. त्याच्यानंतर बंधुता, सगळे भाऊ बहीण आहेत आपण. लक्षात घ्या. कोणीही खालच्या जातीचं नाही, कोणीही वरच्या जातीचं नाही, कोणी अस्पृश्य नाही, कोणी काहीच नाही. हे आपल्याला घटनेने दिलं आहे. आणि आजही गाव पातळीवर किंवा याच्यावर काही प्रमाणामध्ये जातीवाचक बोललं जातं, अस्पृश्यता पाळली जाते. तर हे तुम्ही हाणून काढायचं काम करायचं आहे. तुम्ही आम्ही आहोत. अरे आपली सत्ता आहे, आपण राजे आहेत तिथले, ते आपले नौकर आहेत. आपण प्रतिनिधित्व म्हणून पाठवलेले आहेत, आपले नौकर आहेत. ते आपले मुद्दे मांडायत त्यांनी विधानसभेत, लोकसभेत, विधान परिषद. पण ते काय करतात? स्वतःचे मुद्दे मांडतात, भांडणं करतात. तर त्यांचे भांडणं तिथं आपल्याला त्रासदायक आहेत. उन्हाळी अधिवेशन, हिवाळी अधिवेशन, पावसाळी अधिवेशन, वेगवेगळे अधिवेशन असतात किंवा विशेष अधिवेशन असतात, पुरवण्या मागण्या असतात, काय काय असतं. तर यासाठी तुम्ही लोकांनी सजग असलं पाहिजे. आपला मुद्दा तिथे गेला पाहिजे. विद्यार्थ्यांचे प्रश्न गेले पाहिजे, शेतकऱ्याचे प्रश्न गेले पाहिजे, कष्टकऱ्यांचे गेले पाहिजे आणि त्याच्यामधला भ्रष्टाचारही थांबला पाहिजे बऱ्याच गोष्टीमध्ये. तर यासाठी तुम्ही आम्ही लोकांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तरच आपण ह्या गणराज्याचं काहीतरी सार्थक समजू. नाहीतर दरवर्षीच आपण गणराज्य दिन साजरा करतो, प्रजासत्ताक दिन साजरा करतो आणि नेते लोक येऊन भाषणं करतात. नेत्यांना तर भाषणाला बोलवायचंच नाही. नेत्यांना काय, शेतकरी, अरे जय जवान जय किसान, आपला शेतकरी त्याला बोलवा, त्याचं मतं व्यक्त करून द्या. एखादा आर्मी रिटायर असेल त्याला बोलवा. उद्या जर तुम्ही शैक्षणिक संस्था काढल्या तर आर्मी रिटायर माणसाला बोलवा, नेव्ही एअरफोर्समधल्या बोलवा किंवा एखादा चांगला सामाजिक कार्यकर्ता असेल, भले तो कोणत्याही राजकीय पक्षाशी नसेल आणि त्याचं जर काम चांगलं असेल, एखादा शिक्षक असेल किंवा एखादा उद्योजक असेल, त्याला बोलवा आणि त्याचा गुणगौरव करा. असं जर केलं तर काय होईल? जी मानसिकता आहे ती प्रोग्रेसिव्हली वाढेल आणि त्याचा फायदा तुम्हा सर्वांना होईल. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि सर्वांना गणतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आपला गणतंत्र दिवस हा चिराऊ व्हायला पाहिजे. मोठ्या प्रमाणामध्ये जगामध्ये आपला डंका वाजला पाहिजे आणि त्यासाठी आपण टेक्नॉलॉजीची किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनाची कास धरून आपण उत्तुंग यश मिळवू, यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.
ठीक आहे.